शिवसेनाचे ज्येष्ठ नेता रामदास कदमजी सध्या आमच्यासोबत आहे. भाई, आज ठाकरे गटाच्या आंदोलन होतं राज्य सरकारच्या विरोधात. त्यांनी अनेक आरोप केले आहेत, भ्रष्टाचारचे आरोप लावले राज्य सरकारवर. काय सांगणार? मला वाटतं उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. तुम्ही मुंबई महानगरपालिका चालवताना टक्क्याचं राजकारण किती झालं याबाबत एकदा उद्धव ठाकरेंनी सांगायला पाहिजे. भांडूपचे आमदार अशोक पाटील यांना एकदा विचारून घ्या, त्यांच्या हातामध्ये एबी फॉर्म दिलेला 25 कोटीचा सौदा करून त्यांच्याकडून एबी फॉर्म कसा काढून घेतला ते उद्धव ठाकरे. आणि उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारावर तिथे बोलावं म्हणजे मोठं हास्यास्पद आहे, हा विनोद आहे मोठा, असं म्हणेन मी. आज सावलीवारचा मुद्दा स्वतः उद्धव ठाकरेंनी उचललं होतं. त्यांनी हे बघा, सावलीवारच्या बाबतीमध्ये पुन्हा हे अग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे. शेट्टी नावाच्या व्यक्तीला, शरद शेट्टीच्या नावाच्या व्यक्तीला आपण तो अग्रीमेंट केलेली आहे. आणि कलम 6 आणि 7 मध्ये इतकं स्पष्ट म्हटलं आहे, त्यामध्ये येथे पुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करत आहेत की कोणताही बेकायदेशीर धंदा ते सदर जागेतून चालवणार नाहीत. टर्म्स कंडिशन. आणि केवळ यामध्ये दिलेल्यानुसार हॉटेलचा धंदा सदर जागेतून चालवतील. आणि कोणतीही चर्चा, कोणती शर्त या करारनाम्यातील त्यांचे उल्लंघन धंदा चालवणारे करणार नाहीत. 7 मध्ये असंच विषय म्हटलं आहे. आणि म्हणून त्यामध्ये 7 मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, कोणत्याही अधिकाऱ्यांकडून जर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार राहतील आणि मालक यांची कोणतीही जबाबदारी राहणार नाही. आता मला सांगा, गेले 30 वर्ष हे हॉटेल आहे. योगेश कदम काल राज्यमंत्री झाले. आणि या शेट्टींना ज्यांना चालवायला दिलं होतं त्यांनी अनियमितता केली असं ज्यावेळेला पोलिसांकडून आम्हाला कळलं, त्यावेळेला आम्ही तात्काळ, हे बघा तारीख मुद्दाम बघा, 12 जूनला हे दोन्ही लायसन्स, ऑर्केस्ट्रा आणि बाकीचे लायसन्स हॉटेलचे आम्ही रद्द करून टाकले, पोलिसांना सबमिट करून टाकले. 12 जून. आणि अर्धवट वकील अनिल बगब यांनी सभागृहात काढलं कधी? 18 जुलै. म्हणजे 1 महिना आणि 8 दिवस आम्ही आधीच हे सगळं केलेलं आहे, सभागृहात काढण्याच्या आधीच. त्याला घाबरून नाही, त्याच्या भीतीनं नाही, नैतिकता म्हणून ताबडतोब त्या शेट्टीला मी बाहेर काढलं, हॉटेल बंद केलं, दोन्ही लायसन्स सगळी पोलिसांकडे सबमिट करून टाकली आणि त्या शरद शेट्टीवरती गुन्हा दाखल करायला लावला पोलिसांकडून. इतकं स्पष्ट असताना पुन्हा उद्धव ठाकरे सावली बावच्या बाबतीमध्ये बोलतात, हे हास्यास्पद आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंना एक चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे, गरज आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेलं असावं, कारण ही गोष्ट मी याआधी 2 वेळा सांगितलेली आहे. आणि असं असताना, आमचा त्याशी काही संबंध नसताना, योगेश कदमांचा काही संबंध नसताना, जो चालवणार आहे त्याची जबाबदारी असताना, हॉटेल बंद केलं असताना, लायसन्स यांनी सभागृहात काढण्याच्या आधी 1.5 महिना आधीच सबमिट केलं असताना पुन्हा उद्धव ठाकरे सावली. कारण उद्धव ठाकरेंना कदम कुटुंबियांना संपवायचं आहे. मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सांगेन, याआधी शिवसेनेमध्ये असताना, मी उद्धव ठाकरेंसोबत असताना बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यावरती प्रचंड अन्याय केला. मला पूर्ण संपवण्याचं काम केलं. माझं मंत्रिपद काढून आपल्या मुलाला दिलं. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेता बाहेर आऊट, हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. माझी आमदारकी काढून घेतली. मनोज जोशींना जी ट्रीटमेंट दिली जाहीर सभेमध्ये, तशा पद्धतीचं हॉलमध्ये माझ्यासाठी तयार केली होती. आणि ते जमलं नाही म्हणून माझा मुलगा योगेशला संपवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून लोक घेऊन खेळला उद्धव ठाकरे आले होते. त्यातून काय जमलं नाही म्हणून ह्या अनिल बगबला पुढं घेऊन
शिवसेनेमध्ये असताना योगेश कदमांचे सगळ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी केली. आमदार शिवसेनेचा असताना योगेश कदमांचे सगळे अधिकार नगर परिषदेचे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांना दिले, कारण त्यांना कदम कुटुंबियांना संपवायचं होतं. पण नियतीच्या मनात नव्हते. शेवटी पुन्हा योगेश कदम निवडून आले, आमदार झाले. म्हणून आता मंत्री झाल्यानंतर पुन्हा फक्त विधिमंडळामध्ये तो अर्धवट वकिलांनी दाखवलं होतं सातबाराचा उतारा, वाळू टाकली, दाखव ना आता, बाप दाखवण्याचं साध्य घाल ना. फक्त खोटे अमाप आरोप करायचे, खोटे, आणि आमची बदनामी कशी होईल याबाबत तो प्रयत्न झाला. जो सातबाराचा उतारा दाखवला तिथं एकही टोपली वाळू नाही वाळू. अशा पद्धतीनं धातांत योगेश कदम आणि कदम कुटुंबियांना डोळ्यासमोर ठेवून, विशेषतः मराठा समाजाच्या माणसाला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला संपवण्याचं पाप कालपर्यंत उद्धव ठाकरे यांनी करत होते. उद्धव ठाकरे, मी आपल्याला एवढंच सांगेन की तुम्ही जे केलं ना, ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिळू दिसते, हे धंदे आमचे नाही आहेत. आम्ही लोकांची घरं बसवली, डान्स बार चालवून आम्ही लोकांची संस्था उद्ध्वस्त केली नाहीत. ज्या क्षणी आम्हाला कळलं ताबडतोब आम्ही ॲक्शन घेतली त्याच्यावरती. आणि म्हणून मी आपला एवढंच सांगेन उद्धवजी, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तर तुमच्याकडून रामदास कदमचा केस देखील वाकडा तुम्ही करू शकणार नाही. किती प्रयत्न करा तुम्ही, याच्या आधी देखील केलेत. अगदी हॉस्पिटलला असताना तुम्ही लॉटरीनं घेतल्या चिठ्ठ्या टाकल्यात आम्हाला संपवण्यासाठी, हॉस्पिटलला असताना पण ते तुम्ही प्रयत्न केलेत. माझ्या अनेक गोष्टी आहेत, काही गोष्टी मी काढणार आहे. थोडे दिवस थांबा, अनेक गोष्टी माझ्याकडे मसाला आहे, थोडे दिवस थांबा. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, काय चिंता करू नका. पण सावली बावचा आणि या डान्स बावचा काही संबंध योगेश कदमांचा नाही, काही संबंध आमचा नाही. ज्यांचा संबंध होता त्याच्यावरती एफ.आय.आर. दाखल झाला, त्याला बाहेर काढलं, सगळे लायसन्स सगळे रद्द करून टाकलेत, पोलिसांमध्ये जमा केलेत. तुम्ही किती बोंबलत बसा. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आता यांचा तोल ढासळलेला आहे, उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आहे. मानसिक रुग्ण आहेत की काय असा संशय यायला लागला. म्हणजे चांगल्या डॉक्टरची त्यांना आवश्यकता आहे असं मला वाटतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही सांगतात की आमचा काही संबंध नाही, तर का बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे का? जर बदनाम करण्याचा प्रयत्न आहे तर हा कसा प्रकारचा रणनीती आहे, राजकारण आहे? याच्या पुढे जेव्हा बालासाहेब होते तेव्हा असा प्रकारचं राजकारण होतं का? नाही, मी आपल्याला सांगतो, अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. शिवसेना प्रमुखांचं निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला एक कलमी कार्यक्रम, फक्त मला संपवण्याचा कार्यक्रम हातात घेतला होता. बाळासाहेब गेल्यानंतर शिवाजी पार्कच्या एकाही सभेमध्ये मला उद्धव ठाकरेंनी बोलू दिलं नाही. उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. बाळासाहेब गेल्यानंतर मी 2 नंबरला बसायचो, मला 6 नंबरला बसवायला सुरुवात केली. आणि हळूहळू मला माझी आमदारकी काढून घेतली, मंत्रिपद काढून घेतलं. जी ट्रीटमेंट मनोज जोशींना दिली होती शिवाजी पार्कला, तोच पार्क माझ्या करायचा प्रयत्न केला. फक्त त्यांना मराठा समाजाचा माणूस मोठा होता कामा नये. खूप कावीळ आहे उद्धव ठाकरेंना मराठा समाजाची. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, ते दाणे टाकतात आणि 2 मराठ्यांना झुजवतात. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. मी त्यांना जवळनं पाहिलं आहे. आणि म्हणून याचं उत्तर महाराष्ट्र देईल ना योग्य वेळेला. दिलंच. पापाची फळं भोगतायत. मला वाटतं कदाचित त्यांना आता पश्चाताप होईल. पण एक म्हण आहे आमच्या मराठीमध्ये, सुंब जळला तर पीळ जळत नाही, पीळ जात नाही. तशी अवस्था झाली उद्धव ठाकरेंची. धन्यवाद. जय महाराष्ट्र. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश सर, गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.